तर सध्या आलो आहे मी नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये हमखास आणि जो खूप प्रसिद्ध असा स्पॉट आहे तो म्हणजे इथला सुला वाईन्स. आणि या सुला वाईन्सला तुम्ही मुंबईवरून कसे पोहोचू शकता आणि एखादा बजेट ऑप्शन तुमच्याकडे कुठला अवेलेबल आहे त्याच्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे. मुंबईवरून कुठली ट्रेन आणि कुठे उतरून आणि कशा प्रकारे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून तुम्ही खूप इझिली इथे सुला वाईन्सला पोहोचू शकता याच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर ह्या डिटेल्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. CSMTवरून सकाळी 5:45 सुटणारी तपोवन एक्सप्रेस पकडून तुम्ही नाशिकला पोहोचू शकता. साधारण 3 तासात ही ट्रेन तुम्हाला नाशिकला सोडते. ट्रेनमधील 2SC म्हणजे नॉर्मल सिटिंगची व्यवस्थाही खूप कम्फर्टेबल आणि चांगली आहे. ही जर्नी सकाळची असल्यामुळे तुम्ही हा सनराईजही एन्जॉय करू शकता. हे आहे इगतपुरी स्टेशन. इथे ही ट्रेन 8:15च्या सुमारास पोहोचते. साधारण 9च्या आसपास ही ट्रेन नाशिक रोड स्टेशनला पोहोचते. तर आता वाजलेत 9:30. सकाळी 6 वाजता ही ट्रेन मी ठाण्यावरून तपोवन एक्सप्रेस पकडली होती आणि जेमतेम 3 तासात ही ट्रेन ठाण्यावरून नाशिकला पोहोचली. कम्फर्टेबल जर्नी होती आणि खूप आरामात आम्ही इथे नाशिकला पोहोचलो. आता इथून नाशिकला पुढची जर्नी कशी होणार ते मी तुम्हाला दाखवतो. आणि इथून नाशिकवरून बाहेर पडल्यावर तुम्ही सुलाला जायला कोणतं ऑप्शन घेऊ शकता याचीही माहिती थोडा वेळ देतो. तर बघत राहा. तर हा नाशिक स्टेशन, नाशिक रोड स्टेशन आहे. त्याच्या बाहेरचा परिसर आहे आणि बाहेर पडल्याच तुम्हाला रिक्षाचे बरेचसे ऑप्शन दिसून येतात. तर इथून रिक्षाही आहे आणि तुम्हाला इथे बसही मिळते. तर तुम्हाला एखादा स्वस्त ऑप्शन जर मला इथे दिसला तर त्याचीही माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो. समोर इथे रिक्षा आहेत आणि हे इथलं नाशिक स्टेशन. नाशिक स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला बऱ्याच रिक्षा दिसून येतात. इथून तुम्ही डायरेक्ट सुला वाईनसाठी रिक्षा पकडू शकता. या रिक्षाचं भाडं हे सुमारे 600 ते 800 टू अँड फ्रो इतकं आहे. साधारण 1 तासात या रिक्षा तुम्हाला नाशिक रोड स्टेशनपासून सुला वाईनला आणून सोडतात. सुला वाईनला यायचं प्लॅनिंग करत असाल तर ते डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान करा, जेणेकरून तुम्हाला द्राक्षांचा सीझन आणि थंडी अनुभवायला मिळेल. इथले वीकडेजचे चार्जेस हे 600 रुपये पर पर्सन असून वीकेंडचे चार्जेस 1000 रुपये पर पर्सन आहेत. एक मस्त अशी वायब्रंट वाईब तुम्हाला सुलामध्ये आल्यावर अनुभवायला मिळते. तर सुला वाईन्स इथे पहिली एंट्री फी नव्हती, पण आता इथे जर तुम्ही येत असाल तर वीकडेजचे 600 रुपये पर पर्सन आहे आणि वीकेंडचे ही जी फीज आहे ती 1000 रुपीज पर पर्सन आहे. तर ही फीज पे करून तुम्ही ते फूड किंवा ड्रिंक्स हे या फीजमध्ये इन्क्लुसिव्ह आहे. मुंबईपासून जवळ असणारा आणि रिलॅक्स करण्यासाठी एक चांगली जागा म्हणून ओळखला जाणारा हा सुला वाईन्सचा स्पॉट आहे. साधारण 2 ते 3 तासात तुम्ही हा सुला वाईन्सचा परिसर पूर्णपणे एक्सप्लोअर करू शकता. इथे तुम्हाला ह्यांचे विविध मर्चंडाईजही बघायला मिळतात आणि नुसते बघायला नाही, ते तुम्ही इथे खरेदीही करू शकता. आणि आता या सुला वाईन्सचा हायलाईट म्हणजे इथे असणारं हे रेस्टॉरंट. इथे बसून तुम्ही तुमचं फूड ड्रिंक एन्जॉय करू शकता आणि संपूर्ण सुलाचा परिसरही बघू शकता. तर हा होता मी केलेला मुंबई ते सुला वाईन्स किंवा मुंबई ते नाशिक हा ट्रेनने केलेला प्रवास होता. तर सुला वाईन्स येथेही तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून खूप आरामात पोहोचू शकता आणि हा सुला वाईन्सचा परिसर खूप चांगल्या तऱ्हेने एक्सप्लोअर करू शकता. तर एक समरी द्यायची झाली तर मुंबईवरून तुम्ही तपोवन एक्सप्रेस पकडा. ही तपोवन एक्सप्रेस ठाण्याला 6 वाजता पोहोचते आणि 6 वाजता इथून सुटल्यानंतर साधारण 9च्या आसपास ही ट्रेन नाशिक स्टेशनला पोहोचते. आणि नाशिक स्टेशनला तुम्ही उतरलात तर तिथून तुम्ही रिक्षा करू शकता आणि या रिक्षाने टू अँड फ्रो तुमची सुलाची जर्नी कंप्लीट करू शकता. तर हा स्पॉट तुम्ही एका दिवसातही करू शकता किंवा जर तुम्हाला स्टे करायचा असेल आणि नाशिकमधले इतर स्पॉट जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचे असतील तर तुम्ही तेही इथे राहून स्टे करून तुम्ही तेही एक्सप्लोअर करू शकता. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन तुम्हाला इन फ्युचर सुला वाईन्सला भेट देण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल हीच एक अपेक्षा करतो आणि ह्याच अपेक्षेवर हा व्हिडिओ इथंच संपवतो. तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह अँड एक्सप्लोअर. बाय अँड टेक केअर गाईज.